नमस्कार मित्रांनो, मी अक्षय जंगम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता आपण आहात मुंबई सेंट्रलला आणि आपण आता रात्री निघणार आहात उज्जैनला जाण्यासाठी ट्रेनने. रात्रीची 8:55ची गाडी आहे, अवंतिका एक्सप्रेस. जर तुम्हालासुद्धा मुंबईवरून उज्जैनला यायचं असेल तर ही गाडी एकदम बेस्ट आहे. आठवड्याचे 7ही दिवस ही गाडी असते, त्याने तुम्ही सहज येऊ शकता. जर तुम्हाला अवंतिका एक्सप्रेसने यायचं आहे तर तुम्हाला लवकर या, कारण का जनरल डब्यात नंतर बसायला जागा नाही भेटत. जर तिकीट कॅन्सल होऊन जनरल डब्यात बसायचं प्लॅनिंग असेल तर, अदरवाईज तिकीट कन्फर्म असेल तर नो प्रॉब्लेम, ऑन टाईम आहे. ह्या गाडीला 2 पुढे जनरल डबे असतात आणि 2 मागे असतात. सो येऊन जागा पकडा. आम्ही लवकर गेलो होतो म्हणून आम्हाला जागा मिळाली आणि पुढच्या काहीच वेळात म्हणजे अर्ध्या पाऊण तासातच गाडी पूर्ण फुल झाली. त्याच्यामुळे आम्हाला नीट जागा मिळाली आणि आमचे शेट जे वरती जाऊन आधी बसले आणि नंतर याच्यामुळे जे मला माझे वाट लागले फुल, म्हणजे मला तो खाली गेला झोपायला आणि मला टाकलं वरती. आणि सीन असं झाला की तो ताईजवळ गेला खाली झोपायला आणि त्याच्यानंतर भाई माझ्या बाजूचे सगळे असे कसे झोपतायत. मी रात्रभर असाच जागा वेड्यासारखा वैतागलेलो, पार पूर्ण झोपायलाच जागा मिळत नव्हती. आणि माझ्या बाजूचा बघा कसा झोपला आहे, म्हणजे त्याला शुद्धच नाही झोपेत. जशी झोप घेता येईल तशी घेतली आणि जाग आली तेव्हा समजलं बाई सकाळ झाली. लगेच पिल्ल्याच्या जागेवर बसलो, पिल्ल्याला वरती पाठवलं आणि हे त्याच्या कानातलं मी लगेच घातलं. थंडी वाजत होती ना, काय करणार. आणि ही सारखी मध्ये येत होती, मला व्हिडिओज काढून देत नव्हती. पण काय बहीण आहे आपली, चल ठीक आहे. असा टाइमपास करत करत आम्ही पोचलो बाई जिथे जायचं होतं, इथे उज्जैनला. उज्जैन बघितलं, एकदम भारी वाटलं. सकाळी 7:30ला उज्जैनचं दर्शन. स्टेशनवर उतरलं पण जायचं कुठे, बाहेर कसं निघायचं, आणि बाहेर पडलो. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आम्ही उज्जैनला पोचलो. उज्जैन स्टेशन आहे आणि आपण उज्जैनला पोचले. डॉट करेक्ट टाईमवर गाडी होती. सो असं काय वाटलं नाही. जरा नाश्ता करू आपण, मग रूमवर जाऊ. वगैरे काही जाणार. आणि माझी बहीण आली आणि इकडे दादा आहे आणि आमचा मोठा लीडर आहे पिल्या, माझा वाचा. खूप दिवसापासून चालू होतं की उज्जैनला जायचं. सो थोडंफार स्टेशनकडे बघितलं की कसं आहे आणि खूप भारी वाटलं की आज काय भूक लागले मजबूत. नाश्ता करायचा आहे आणि याला तोंड धुवायचं. अरे आमच्याकडे आता टाइम नाही, सकाळ झाले, फ्रेश व्हायला पाहिजे का नाही, तोंड धुवायला. या कादळला वडापाव पाहिजे. अरे इथे वडापाव चांगला नाही नाहीतर काय नाही. मस्त की पोहे खाऊ, गहू कसं आहे, नाही तर मार्केटमध्ये आपण काहीतरी खाऊ. बिले काय खातोय आणि पाव कुठं आहे का. फ्रेश वगैरे झालं, चेंज वगैरे करून पहिले दर्शनाला आलो आहे. एक बाहेरूनच दर्शन आता घेऊ आणि त्याच्यानंतर शॉल वगैरे घ्यायचे ते घेऊ आणि बाकीचं प्रॉपर दर्शन. पहिले ज्या कामासाठी आलं ते पहिले दर्शन घ्यायचं, नंतर बाकी. चप्पल जर असेल तर बाहेर वगैरे काढण्याची यांनी व्यवस्था केलेली आहे. इथे गेट नंबर 1च्या बाहेर अवंतिका द्वारची आहे, तिथे तुम्ही काढू शकता, तिथून एंट्री करू शकता. जाऊया आतमध्ये किती वेटिंग आहे ते आणि गर्दीनंतर बघू. आणि आम्ही सगळे निघून आलो. आता चाललो आहे आतमध्ये दर्शनाला. भाई पाऊस आला आहे, माहीत नाही इथलं वेदर कसं असतं ते, पण आता चालू आहे. 1 तारीख आहे फेबची आणि पाऊस पडतो इथे मजबूत, म्हणजे रिमझिम आहे, पण सकाळी पण पडून गेला आहे. आणि जर इथे आला तुम्हाला जर VIP दर्शन दर्शन घ्यायचं असेल तर शीघ्र तिकीट काउंटर म्हणून इथे माझ्या बॅकसाईडला काउंटर आहे. जे का तुम्ही एंट्री केलीत गेट नंबर 1च्या इथे का साईडलाच आहे काउंटर, तर तिथे तुम्ही 250 रुपये पर पर्सन आहे. तिथे तुम्ही तिकीट घेऊन जाऊ शकता लवकर दर्शन घेण्यासाठी. अदरवाईज इथून रस्ता आहे साईडने, इथून तुम्ही जाऊ शकता नॉर्मल लाईनमध्ये, पण वेटिंग खूप असते. सो फास्टमध्ये जातात. आता VIP दर्शनने चालू आहे आम्ही आतमध्ये. सो मोबाईल तर अलाउड नाही, पण आमचे सोडलेत. आणि हा याला काय कामं आहेत, गर्दी तर नाही आहे स्टील. होईल बहुतेक. आरतीचा टाईम झाला, 11 वाजता एक आरती असते जी भस्म आरतीच्या नंतरची आरती असते. खरं तर आम्ही थांबलेलो की समोर जाऊन आरती आम्हाला अटेंड करायला मिळेल, पण तसं झालं नाही. प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्ही मागेच राहिलो. मात्र बाजूला राहूनसुद्धा जी एनर्जी फील होत होती ना, एकदम खतरनाक, नाही सांगू शकत. आणि माझ्या मागे गर्दी बघा, माझ्या मागेसुद्धा गर्दी होती. असं दर्शन करून आम्ही बाहेर आलो.
आरती होती, आरती केली. दुपारची आरती असते, 11ची असते, तर ती 11ची आरती केली आणि बाहेर आलो. बाहेर मंदिर आहेत सगळे, तर या मंदिराला दर्शन घेतो आणि मंदिरात दर्शन झाल्यानंतर मग आम्ही जे बाकीचे उज्जैनमध्ये बाहेर मंदिरमध्ये काळभैरव वगैरे झाले त्या दर्शनामध्ये दर्शन घेणार आहोत. त्याच्या मागे ते मेन मंदिर आहे ज्योतिर्लिंगाचं, त्याच्या बाजूला ते ओंकारेश्वरचं आहे. हे जुनं मंदिर आहे, ओंकारेश्वरचं मंदिर आहे, ते जुनं आहे. आता नवग्रहाचं मंदिर वगैरे आहे, ते बरेचसे मंदिर आहेत. सगळ्या मंदिरामध्ये जाणार दर्शन घेऊन निघणार आहोत. आणि हे बघा हे माझ्या मागे आहे, हे खूप जुनं मंदिर आहे. आता ते कन्स्ट्रक्शन पण जुनं आहे आणि मंदिराचं स्ट्रक्चर पण जुनं आहे. त्याच्यावर जे पहिलं नाव आहे ते महाकाळेश्वर, जिथे आपण खाली दर्शन करतो रांग लावून. त्याच्यानंतर आहे ओंकारेश्वर, जे इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला एंट्री भेटते, इथून बघायला मिळतो ओंकारेश्वर. आणि त्याच्यावरती हा नागचंद्रेश्वर, हा वर्षातून एकदाच ओपन होतो मंदिर आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी असते आणि खूप रश पण असते इथे. सो त्याचं दर्शन असं लगेच मिळत नाही, त्या दिवसाला यावं लागतं आणि त्या दिवशी उज्जैनला खूप गर्दी असते. सो नशिबात असेल तर मिळेल. फोटो सेशन चालू आहे थोडं आमचं. माझ्या कपाळावर काळा टिक्का बघताय आहे, काहीतरी गोष्ट आहे याच्या मागे, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही मंदिरात बाहेर आलात ना की तुम्हाला असे शंकराची स्टॅच्यू वगैरे मिळतील. त्याच्यानंतर पुढेच गेला इकडे गणपती आहे. ओके, असे आहेत स्टॅच्यू, पुढे पण आहेत. कॉरिडॉर पूर्ण सजवलेलं आहे उज्जैनचं. हा संध्याकाळी बघण्याचा टाईम आहे, 6च्या आसपास लाईटिंग होते, त्यावेळी खूप चांगलं दिसतं. सिनारिओ खूप चांगला असतो, जो त्या टाईममध्ये बघायला सुटेबल टाईम आहे. खूप वेगवेगळे स्टॅच्यू केले, ते काय माझ्या पुढे पण आहेत. हा जो तुम्ही पाहताय जो नागावरती महादेव बसलेत, हा प्रत्यक्षात बघण्यात खूप भारी वाटतं. हे माझ्या डोक्यावर काळा टिक्का बघताय. तर आम्ही मंदिरातून दर्शन घेऊन आलो, बाहेरच्या मंदिरात आम्ही दर्शन घेत होतो आणि तिथे गाभाऱ्यामध्ये आरतीच्या वेळी एक अघोरी बाबा असते. ते अघोरी बाबा आम्हाला बाहेर बसलेले दिसले. आम्ही त्यांच्याजवळ गेलो, बोललो, खूप चांगले बोलले आणि त्यांनी पहिले आम्हाला अंगार लावला आणि नंतर एक काळा टिक्का लावला. पण वी आर हॅपी सो आणि आम्ही लकी आहेत ह्या गोष्टीच्या. तर तिथल्या फिलिंग खूप भारी आहेत. माझ्या मागे एंट्रीचा गेट आहे, तिथून आपण नॉर्मल एंट्रीच घेऊ शकतो मध्ये. सो आता मंदिराचा एरिया तर झाला आहे. चाललो आपण नाश्ता करायला. नाश्ता इन द सेन्स की आपण जेवणारच आहोत. आता जेवण करू आणि देन ओके पुढचे उज्जैनचं पूर्ण आजूबाजूचा दरबार फिरून घेऊ. पब्लिक खूप आहे, आम्ही लवकर गेलो म्हणून लवकर दर्शन मिळालं. पण इथे सध्या पब्लिक तरी बघा, कॉरिडॉरमध्ये खूप पब्लिक फिरते. आतमध्ये दर्शनाला पण खूप मोठी लाईन लागले. आणि आता कालभैरवाला चाललो आहे खरं, पण कालभैरवाला पण खूप गर्दी असेल. आता बघूया इकडे किती गर्दी आहे. आता झालं असं की आम्ही 5 नंबर गेटने आतमध्ये आलो, पण आम्हाला आता कॉरिडॉरमधून 5 नंबर गेटची इथे कसं जायचं तेच ना माहिती. फिरत बसलो आहे मगापासून 20 मिनटं झाली फिरत बसलो कॉरिडॉरमध्ये. बघूया आता विचारून कोणाला तरी जाऊया आपण. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी उज्जैनमध्ये दुसरीकडे म्हणजे बाहेरच्या ठिकाणी फिरलो आहे, त्याची व्हिडिओ सेपरेट करणार आहे, सो ती सुद्धा तुम्ही बघा आणि असं सपोर्ट करत राहा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.